काय बोलते? झाली चला, निघाली चला. जाऊ दे. बसा. एव्हरी डॅड एव्हर. तिथे ना गुलाबाची झाडं आहेत श्रेया आणि काट्या फांद्या कापलेल्या आहेत. गुलाबाची कळी दिन माकली. या उंचा मुलीला मध्ये कशाला बसवलंय तर मला मला का पुढे डोंबलं बसवलंय. बाबा इथे किती लागते. अरे ही पानं आहेत फक्त. होंदे बघतो बघायला आहे ना. बाबा हा हे बघा काय तुमच्या गाडीत आहे का असं? नाही हा असं सेम नाहीये. हा बघ बंगला बांधलेला बघितलंस. 1.5 करोड रुपये खर्च केलेले. ऊन लागतंय. जावयाने सगळे पैसे दिले. हा अरे सासऱ्याची जागा. तेच ना, सासऱ्याची जागा हे पण इम्पॉर्टंट आहे. मग जावी पैसे देणार ना सगळे. हा मग पण त्यांनी सांगितलं ना तुम्हाला सासऱ्याने नावावर केली मग त्यांनी 1.5 करोड खर्च केली. नाही असं काय नाही. पत्र व्यवहार, कागद व्यवहार खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो, वेलकम टू द डे 111 111 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. आता आपण चाललोय मंदिरात. कोणतरी माझ्या गाडीवर माझंच नाव देऊन गेलंय. हा हाय काढ. काय म्हणतात या मंदिराचं नाव बोल. श्री सोमलाई देवी प्रसन्न मंदिर. कसला स्कायचा ब्ल्यू कलर जो दिसतोय स्कायचा. आज काल भरपूर पाऊस पडल्यामुळे आज एकदम क्लिअर आहे सगळं. काय मागितलं श्रुतीसाठी? श्रुतीसाठी छानसा मुलगा, छानसा तुझ्यासारखा सुंदर मुलगा. पहिला
तर कोण असेल लग्न विघ्न तर श्रुती आहे आमची. स्वयंवर करूया आपण. त्याला बाईक चालवता आली पाहिजे आणि बाईक असली पण पाहिजे त्याच्याकडे. एक दोन बाईक असल्या तर बेस्टच होईल. आणि एखादी जर्मन मेड गाडी पण असेल 4 व्हीलर मध्ये तर ते पण बरं राहील. म्हणजे कसं श्रुतीसाठी बरं. श्रुती पाणी भरलंय काय कसं काय पावसामुळे. मंदिर म्हणजे हेच आहे का असं म्हणजे एवढं पाणी भरलंय बापरे. काय पिंड. अच्छा दगडाचं स्थान. पावसामुळे पूर्णच हे झालंय. भारी आहे ना. हो एकदम स्वच्छ पाणी. उतरायला पण आहे का खाली असं. अच्छा श्रुतीने प्रार्थना चालू केल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी तिला कॉल आला. हा खरं खरंच. त्या बड्डीने सांगितलं काय केलंस मग किती वेळ केलीस. काय केलं सांग तर श्रुती. ते सांगायचं. चला मित्रांनो आम्ही चाललो आहोत पोहायला. कुठे. बीच. हा आरावी बीच. आरावी बीच. हा हो आरावी बीच. आम्ही आरावी कुठं चाललो. आरावी बीचला. तेच तिथे आपण काल चाललो तोच का. समुद्रात पोहायला चाललो आपण. डॅम वर चाललो होतो ना. डॅम वर आम्ही कॅन्सल केलं. तू तिकडे आमच्या तोड्याकडे बघत बसशील तर होणार. अरे पण तुम्ही एन्जॉय करा ना. मी माझं काय मी ब्लॉग करीन. खूप जास्त लाईट आहे इकडे. असं ऊन असं फाटकन देत आहे. थोडं सेटल व्हायला पाहिजे. उठी है अभी
एक लहर सी उठी है अभी, कोई ताजा हवा चली है अभी, दिल में एक लहर सी उठी है अभी। कुछ तो नाजुक कुछ तो नाजुक मिजाज है हम भी, कुछ तो नाजुक मिजाज है हम भी, और ये चोट भी नहीं है अभी, दिल में एक लहर सी उठी है अभी। भरी दुनिया में जी नहीं लगता, भरी दुनिया में जी नहीं लगता, जाने किस चीज की कमी है अभी, दिल में एक लहर सी उठी है अभी। याद के बेनिशान जज़ीरों से के बेनिशान जज़ीरों से तेरी आवाज़ आ रही है अभी, दिल में एक लहर सी उठी है अभी। मित्रांनो, हाच होता आपला व्लॉग. खूप मजा आली. श्रीवर्धनचा असा एक अनएक्सप्लोर्ड बीच आम्ही दरवेळेला करतो, कारण श्रियाचं गावच आहे म्हटल्यावरती खूप साऱ्या बीच आणि खूप साऱ्या जागा तिला माहिती आहेत. मस्त येतो, पोहतो आणि आता लगेच निघायचं मुंबईला. उद्यापासून अजून धमाल येणार आहे. हा व्लॉग इथेच संपवूया. कसा वाटला तुम्हाला व्लॉग कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. ऊन एकदमच असं एकदम असं झालं आहे. पण तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले व्लॉग कसे वाटतात ते मला कॉमेंटमध्ये सांगत राहा. मी तुमचे कॉमेंट वाचत जातो, मला खूप बरं वाटत राहतं. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. एक्साइटिंग काहीतरी घेऊन येतो तुमच्यासाठी. सबस्क्राईब राईट नाव.